जीवनात तुम्हाला यशस्वी होता आलं, नाराज राहू नका। हा, आणि माझी विनंती सगळ्या बायांना, काय ग शेतकऱ्याला मुली दिली तर काय बिघडलं ग? अगं द्या शेतकऱ्याला। अगं तुमच्या बापानं तुम्हाला देताना सुद्धा जमीनच पाहिली होती। जुना काळ आठवा, जुन्या काळात सोयरे जर आले ना बाबा, दारातल्या दारापुढं असलेली वळई पाहून पुरगी देत होते। वळई 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 कळती का? वळईच म्हणतात ना तुमच्याकडं, ती कडब्याची वळई। वळई वळई पाहिली तर म्हणायचे सोयरा टोले जंगे, सोयऱ्याला 10, 12, 150 एकर 100 एकर जमीन असेल, पटक्यात पुरगी द्यायचे। आता गाडीतून पाहुणे उतरले आणि त्यांच्या पारा पुढं म्हशी पुढं जर चारा पाहिला तर पाहुणे रिटर्न फिरतात। अरे द्या शेतकऱ्याला पुरगी द्या, 12 महिने त्याच्या घरात उत्पन्न आहे। कांद्यात निघलं तर वांग्यात येण, वांग्यात निघलं तर बटाट्यात येण, बटाट्यात निघलं तर अद्रक मध्ये, अद्रक मध्ये नाही निघलं तर हळदीत ये, पण त्याच्या घरात 12 महिने पैसे। सर्व्हिस वाल्याचं काय घेऊन बसल्या तुम्ही? त्याचा 1 तारखेला पगार झाला, 30 तारखेला डबळा खुळखुळे। कळलं बा तुम्हाला? द्या ना शेतकऱ्याला पुरी महाराज। शेतकऱ्याला जर पुरी दिली, आणि तुम्हाला सांगते पुरी हो, अगं एखाद्या सर्व्हिस वाल्याची साहेबीन बनून राहण्यापेक्षा पाटलीन बनून शेतकऱ्याची राहा ना, काय बिघडलं तुमचं? आणि माझी विनंती तुम्हाला पोरव, लईच गुरी पाहिजे ना, अशीच पाहिजे, नादी लागू नका। हा, तुमच्या पाया पडत ये, जशी भेटन तशी उरका। समजणे वाला इशारा काफी होत आहे। माझी विनंती पोरव, स्कॉर्पिओ आणि इनोवाच्या नादी लागू नका। स्कॉर्पिओ आणि इनोवाच्या नादी लागू नका। आहे त्या टमटम डुडुक्यात बसन रपक्यात निघा। ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं काय करता महाराज? माझ्या हात जोडून विनंती तुम्हाला, पोरव नाही काही करता आलं ना रे, एक काम करायचं, नाही काही आपल्याला नाही शिक्षण घेता आलं, नाही आपण काही करता आलं, तर एकच जिद्द ठेवायची, आपल्या बापानं आपलं करिअर करण्यासाठी ज्या माणसाच्या शेतात दारे धरले, सालं घातले, आणि ज्याच्या इथं आयुष्य आपल्या बापानं आपल्या करिअर करण्यासाठी, आपलं आयुष्य घडवण्यासाठी, आणि आपल्या सोन्यासारख्या दिदीचं पुरीचं लग्न करण्यासाठी कर्जबाजारी झाला ना, असं देवाला सांगायचं, देवा मी कधीच वाम मार्गाला जाणार नाही, वाईट वागणार नाही, पण स्वकर्तृत्वावर असं कर्तृत्व करा का ज्या शेतात तुमचे मायबाप दारे धरीत होते, सालाना राहत होते ना, ती जमीन विकत घ्यायची ताकद पोरानं ठेवली पाहिजे। बस एवढं केलं तरी लय झालं दादा। हा, आणि नाही विकत घेता आली ना, त्याच्या शेजारचे कवयनं घ्यायचा प्रयत्न करायचा गाड्या। शेजारी येतो, माझी आई तिथं काम करीत होती। हा, आणि पोरांना विनंती महाराज हात जोडून, आणि पुरीला सुद्धा विनंती, ए पुरी हो, अगं काळ बदलला, मला असाच नवरा लागतो, मला जॉबवालाच लागतो, मला सर्व्हिसवालाच लागतो। मी सर्व्हिसवाल्यांच्या विरोधात नाही, पण शेतकऱ्यांना मग कोणी पुरी द्यायच्या ग? तुम्ही सगळ्याच म्हणते आम्हाला सर्व्हिसवालाच पाहिजे, आणि त्याला 10-12 एकर पुरीची आई म्हणते, बाई मै गुड्डी वावरत नाही जायची, बाई मै गुड्डी वावरत नाही जायची। मग तुही गुड्डी पार्लरला ठेवीती का? पार्लरला ठेवीती? मै गुड्डीनं बाई वावरात गेली ना, अशी लाल लाल जरत होती बाई, लई दिसायला देखणी मै गुड्डी। आणि पाहुणे गेले का मग ते पुरीचा बाप काय म्हणतो, त्याला जमीन आहे का? मग जमिनीत काय बुड्डीला उड्या मारायला जमीन ठेवायची का? म्हणजे त्याला सर्व्हिस पाहिजे आणि त्याला जमीन पाहिजे, हा कोणता धंदा झाला? पोरांनी मरायचं का? अगं पुरी हो, तुमच्या बापानं जेव्हा लग्न केलं ना, तुमचा बाप 3 पत्र्याच्या पत्र्यात खोलीत राहत होता, तुमची आई आली, खांद्याला खांदा लावला ग तुमच्या बापाच्या, महाराज ती पुढं गेला कामाला, मागं राहायची, हाय ना मी, चला आपण दोघं करू। अगं तुमच्या आईनं बापानं असा संसार केला, तुमचे शिक्षण केले, तुमचे लग्न केले, आणि चांगलं स्लॅबचं घर बांधलं, आणि गावात शेजारी 2-3 एकर निघायला निघलं तर त्या आईनं दागिने गाण ठेवून विकत घेतलं ग माय। मग एवढं जर तुमचा बाप लग्न झालं तेव्हा 3च पत्र्यात राहत होता खोलीच्या, मग तुमच्या बापाकडे काही नसताना जर एवढं त्या बापाला कमवायला वेळ लागला, आता हे 20, 22, 25, 30चे पोरं यांनी काय करायचं ग? आणि तुम्ही म्हणते आम्हाला सर्व्हिसवालाच पाहिजे। आई बी म्हणते बाई माई गुड्डी द्यायची तर जॉबवाल्यालाच द्यायची बाई, द्यायची तर जॉबवाल्यालाच द्यायची बाई, पण कवर जॉबवाल्याला द्यायची? आत्या हो, त्याचा 30 तारखेलाच पगार संपतो आत्या, मग गुड्डी करती फोन, मम्मी मला 1.5 GB डाटा टाक ना ग मम्मी, दे ना ग मम्मी। लक्षात ठेवा, माझे हात जोडून सगळ्या पुरीला विनंती, हे पुरी हो, लई स्मार्ट पाहिजे, आणि लई सर्व्हिसवाला पाहिजे, आणि त्याला 1.5-2 लाख रुपये पगार पाहिजे, आणि तो दिसायला एकदम हँडसम पाहिजे, नादीच लागू नका। हे पुरी हो, तुमच्या बहिणीसारखी ऐका, नवरा असा काळा टिकाड करायचा, असा काळा करायचा का कोणत्याच पुरीनं त्याच्याकडे पाहिलं नाही पाहिजे, असा करायचा। हा
मेशेजन लफड्याचा झंझटच नाही. मेशेज तर चुकून सुद्धा त्याला कोणी करणार नाही महाराज. आणि पोरांना सुद्धा सांगते लय दिसायला सुंदर आणि लय गुरी ही नादी नका लागू. उलट एकदम मापात, लय काळी नाही लय गोरी नाही, मध्यम बायको करायची. म्हणजे पेट्रोल पंपावर महाराज जर चुकून राहिली बी ना, तिला गाडीवर कोणाच घेतलं नाही पाहिजे अशी करायची. विठ्ठल